सांगलीत सत्ता समीकरण बदलतंय. भाजप शिंदे सेनेची गुप्त चर्चा. सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजपला अवघ्या 2 जागांची कमतरता भासल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने डावललेल्या मित्रपक्ष शिंदे शिवसेनेशी थेट चर्चा सुरू केली असून उपमहापौर पदाच्या बदल्यात पाठिंबा देण्याची तयारी शिंदे सेनेने दर्शवली आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याकडे औपचारिकरित्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा भाजपाला मिळावा अशी मागणी केली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे बाबर यांनी स्पष्ट केले. दरम्यान अजित पवार राष्ट्रवादी 16 जागा जिंकून सत्तेत सहभागी होणार की विरोधी बाकावर बसणार याबाबत अद्याप अस्पष्टता कायम आहे. भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीपेक्षा शिंदे शिवसेनेशी चर्चा करणे अधिक सोयीचे ठरेल असं मत पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं आहे. मिरजेतून निवडून आलेले सागर वनखंडे आणि सांगलीतील युवराज बावडेकर या 2 नगरसेवकांच्या जोरावर शिंदे शिवसेनेने आपली सौदेबाजीची भूमिका मजबूत केली आहे. सांगली मिरजमधील आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पालकमंत्री लवकरच वरिष्ठ नेत्यांकडून अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करून घेतील अशी शक्यता व्यक्त होतीये. सांगली महापालिका पक्षनिहाय बलाबल. पक्ष जागा भाजप 39, राष्ट्रवादी अजित पवार 16, काँग्रेस 18, शिवसेना शिंदे 2 79. सत्ता स्थापनेचा पेच सुटणार की नवी राजकीय युती आकार घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले. आपला जिल्हा आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत. आपला जिल्हा आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज. एकच नजर चौफेर खबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.